मंगलांवरद भजन मंगलम पंडरक्षाय मंगलम तनहरे ब्रह्मांडं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं विष्णुवस्यादि लक्षणं एकं नित्यं विमलं अचलं सर्वार्थी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। या ठिकाणी आज आपण श्री क्षेत्र भांबर्डे ते श्री क्षेत्र पंढरपूर या मार्गाची पायवारी पालखी सोहळा या ठिकाणी आज निघणार आहे। वास्तविक पाहता हा पालखी सोहळा निघत असताना अनेक मान्यवर या ठिकाणी येणार होते, परंतु काही कारणास्तव दुसऱ्या कार्यक्रमाला बिझी असल्यामुळे त्यांचा फोन या ठिकाणी झाला आणि म्हणून आपण अगदी अल्प वेळेमध्ये आजचा हा कार्यक्रम समर्पित करतोय, संपन्न करतोय। वास्तविक पाहता ज्यांचं 9 दिवसापूर्वी आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आणि या मलाईदेवी पायवारी पालखी सोहळ्याचे एक निष्ठ वारकरी लक्ष्मणजी थोरात मामा यांचं 9 दिवसापूर्वी निधन झालं। त्यांचा उद्या दशक्रिया विधी आहे। त्याचप्रमाणे रात्रीच आदरणीय हरिभक्तपरायण दीपा महाराज वीर यांचे वडील सुखदेव सोपान वीर यांचं रात्री देहावसन झालं आणि शोकाकुल वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं भांबर्ड्याचं गावामध्ये अनेक वीर कुटुंब, थोरात कुटुंब आणि सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी शोक झालेला आहे। असो, भगवान परमात्म्याची जशी इच्छा असेल या ठिकाणी आदरणीय राहुलदादा करपे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्यामुळे अगदी काहीच वेळामध्ये उपस्थित होणाऱ्या रेखाताई मंगलदास बांधव आणि जयेश दादा शिंदे या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार साहेब आदरणीय माऊली आबा कटके यांनी सर्व वारकऱ्यांची सोय व्हावी आणि म्हणून सर्वांना पावसासाठी रेनकोट या ठिकाणी वाटप केलेले आहे। आता ज्यांचं आगमन होत आहे ते आपल्याच जवळील खंडाळी गावातील ज्यांनी उत्कृष्ट अशी शिक्षण संस्था चालू केली आणि खऱ्या अर्थानं अलीकडच्याच काळामध्ये ज्यांचं झी टॉकीजला कीर्तन झालं असे हरिभक्तपरायण संतोष महाराज खेडकर अध्यक्ष भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे यांचं आगमन होत आहे। त्यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या सर्वांचे सहकारी मित्र आणि बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक लक्ष्मणदादा जगताप हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण पांडुरंगजी जासूद साहेब यांनाही मी विनंती करतो आपण वरती यायचे, वरती बसावं। त्याचप्रमाणे ज्यांचं खऱ्या अर्थानं भांबर्ड्यामध्ये मोठे योगदान आहे असं आपल्या गावचं विद्यमान सरपंच आज काही कारणास्तव मुंबईला त्यांची बैठक होती आणि म्हणून ते या ठिकाणी बैठकीसाठी या उद्घाटनासाठी उपस्थित राहू शकले नाही। त्यांचे वडील या ठिकाणी भिवराव वीर रोडे यांना विनंती करतो की आपणही खुर्चीवरती स्थानापन्न व्हायचे, वरती बसा। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या चाचकामांचं पाणी आपल्याकडे येत असताना बऱ्याच वेळा आणि खऱ्या अर्थानं आज वारकरी म्हणून निघालेले आमचे साहेब त्यांनाही ठाकरे साहेब यांनाही विनंती मी करतो की आपणही या ठिकाणी यायचंय, व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। त्याचबरोबर चव्हाणवाडी गावचे कैलासजी जासूद साहेब यांना विनंती आहे की आपणही समोर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय आणि वारकरी या ठिकाणी येत आहेत। अजूनही वारकरी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। या ठिकाणी सर्व भाविकांना विनंती आहे की थोडंसं गावामध्ये आज वातावरण दुःखाचं आहे, म्हणून कमी वेळामध्ये
खऱ्या अर्थानं आपण हा सोहळा संपन्न करणार आहोत। आजची थोडासा नियम आपण या गावामध्ये बदललेला आहे की पालखी सोहळा इथून निघाल्यानंतर दुपारचा विसावा वीर वस्ती आणि त्याच्यानंतर अनोशेवाडीकडे आंबळ्याकडे आपण प्रस्थान करत होतो, परंतु इकडनं उशीर झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळ आणि पोहोचण्याचा उशीर व्हायचा आणि म्हणून थोडस परवाच नाथषष्ठीचा कार्यक्रम होत असताना पैठणला चाललेली वारी आणि खऱ्या अर्थानं खंडाळ्याची आम्ही पाहिली की संस्थेवरून उद्घाटन झालं, सोहळा निघाला आणि खऱ्या अर्थानं गावामध्ये येऊन तो विसावला आणि विसावल्यानंतर सकाळी मात्र मग पटकन निघता येतो ही भावना अंतःकरणामध्ये आहे। अनेक भागातले वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात। अजून एक नामोल्लेख खऱ्या अर्थानं माझ्याकडून राहून गेलाय, आपल्या गावचे पोलीस पाटील या ठिकाणी शैलताई खेडकर या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाहीत, परंतु त्यांचे पतिराज या ठिकाणी उपस्थित आहेत। पाटील साहेबांना, पोलीस पाटील साहेबांना विनंती करतो की आपण वरती येऊन स्थानापन्न व्हायचं। या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी हा सोहळा चालत असताना या सोहळ्याचा नियम, या सोहळ्याची संकल्पना आणि अनेक खऱ्या अर्थाने माझ्या सहकारी मित्रांनी ठरवलेली संकल्पना अशी होती की महाराष्ट्रातून एक आगळा वेगळा सोहळा खऱ्या अर्थानं भांबर्डे गावामधून पंढरीकडे जावा आणि तो जात असताना त्याच्यामध्ये एक वेगळी संकल्पना करत असताना अनेक सहकारी मित्र आणि त्यावेळेस असताना त्यांनी ठरवलं की एकही रुपया बिशी कोणाची न घेता आपण प्रत्येक गोरगरीब वारकरी आणि पंढरीला घेऊन जायचा। ती संकल्पना अजून अविरत चालू ठेवण्याचं काम माझ्या सहकार्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचा अंतःकरणापासून आभार, धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी या पालखी सोहळ्याची सूचना, या पालखी सोहळ्याचं नियम, या पालखी सोहळ्याचे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतील। अनेक अन्नदाते आहेत, ज्यांचं आज अन्नदान आहे ते आजच्या आपल्या गावचे सरपंच आहेत, त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या आजची अन्नदानाची पंगत आहे। ज्यांनी सुंदर असा रथ सजवला ते भोसले दाजी असतील, त्याचप्रमाणे बाहेर गावावरून आहेरवाई गाव असेल, जामखेड असेल, अनेक गावागावावरून आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांचं या गावामध्ये स्वागत झालेलं आहे। आता आजचा प्रस्तावना या ठिकाणी होत असताना आपल्याला हे प्रस्थान झाल्यानंतर आई बाळाई देवीच्या मंदिरापासून प्रदक्षिणा करून आपण या ठिकाणी आज विसावणार आहोत। उद्या सकाळी बरोबर 8 वाजता या ठिकाणाहून आपलं प्रस्थान होईल। तत्पूर्वी या ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या काही गोष्टी या ठिकाणी प्रस्तावना मांडण्यासाठी या पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त बाळासाहेब चौगुले यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय आणि चौगुले महाराजांना विनंती आहे की खऱ्या अर्थानं वारकऱ्यांना मार्गदर्शन आणि ग्रामस्थांना या ठिकाणी पालखी सोहळ्याला प्रस्तावना जी आहे ती या ठिकाणी करायची। सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। आज या मंगल प्रांगणामध्ये भांबर्डेच्या या असणाऱ्या मंदिराच्या क्षेत्रामध्ये भरपूर भाविक, कोणी पाचेगाव असतील, कोणी पेठ असेल आणि अनेक क्षेत्रातून आलेले मान्यवर आणि सगळे गावकरी, पदाधिकारी, अधिकारी, बारामतीहून आलेले आमचे गुरुकंडक्शनचे मालक लक्ष्मण तात्या जगताप यांनाही विनंती करतो। आता ज्यांचं कीर्तन होणार आहे तर संतोष महाराज खेडकर खंडाळे हे आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन इथपर्यंत पोहोचले आहे। विशेष सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपण पालखी सोहळा चालू केला त्यावेळेस एक संकल्पना मध्ये होती की बाबा अनेक भागातून वाऱ्या जातात, अनेक भागातून वारकरी जातात, भरपूर वारी। ऐका 2 मिनिटं सगळ्यांनी शांत बसा आणि बोलायचं असेल महत्वाचं तर तुम्ही बोला, मी 2 मिनिटं थांबतो। महत्वाचं असेल तर बोला, काय अडचण नाही, पण महत्वाचं नसेल तर थांबा। संतोष महाराज एक संकल्पना मनामध्ये होती
की आतापर्यंत ज्या वाऱ्या चालल्या त्या पाहिल्या, जवळजवळ 25 वर्ष वारी करताना काय अनुभव आले आणि त्या अनुभवामध्ये काही शिकायला मिळालं की बाबा वारी करणारे जे लोक असतात ते बऱ्याच भागातून येतात आणि त्यांना पुरेसे पैसे नसतात वारी करण्यासाठी. एकतर पायी चालायचं, थोडाफार खर्च राहतो चहा पाण्याचा वगैरे, आणि हा खर्च करत असताना त्यांना आणि भिशी भरावं लागते आणि खर्च त्यांना लाभला जातो आणि ती संकल्पना मनामध्ये होते की आपण याच्या व्यतिरिक्त काही करता येईल का. म्हणून या सगळ्या जणांनी, माऊली महाराज पवार असतील, तिरफंडे महाराज असतील, दयानंद महाराज असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून एक संकल्पना मनामध्ये घेतली की आपल्याला विनामूल्य एकही रुपया न घेता पालखी, ज्या पालखीमध्ये चालणारा वारकरी त्याच्याकडून एकही रुपया भिशी न घेता आपल्याला पालखी पंढरपूरला नेता येईल का, ही संकल्पना मी मांडली. आणि मांडल्यानंतर विषय असा झाला की पालखी काढायचं म्हटलं की अनेक अडचणी, आणि ते आमच्या लक्षात आलं. इथं आपण म्हणतो की बाबा पालखीला पैसा उरतो, पालखीला पैसा उरतो, पण आम्ही ज्यावेळेस डोळ्याने पाहिलं त्यावेळेस आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या की भरपूर पैसा पालखीला लागतो. पण तरी सुद्धा तुमच्या सहकार्याने आतापर्यंत 12 वर्षे पालखी इथून चालली आणि आमचं असं संकल्पना आहे जोपर्यंत भिशी न घेता नेता येईल तोपर्यंत पालखी सोहळा चालवायचा. आणि ज्यावेळेस वेळ येईल आपल्याकडं किंवा आता भिशी मागितली पाहिजे त्या दिवशी हात जोडायचे, पालखी सोहळा बंद करायचा. बंद पडणार नाही, पण एक संकल्पना त्यावेळेची होती. आणि विशेष म्हणजे एवढं भरभरून सहकार्य झालं, एकही रुपया आम्हाला वारकऱ्याकडून न घेता 2 वर्षापूर्वी आम्ही 300 साडी वाटली. डायरेक्ट सुरत वरून रातोरात जाऊन आम्ही साडी आणल्या, एक सारख्या साड्या आम्ही वाटल्या. अनेक संकल्पना आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही देत असतो. याही वर्षी साड्या द्यायच्या होत्या, 300 साड्याचा संकल्प होता, परंतु माझे परम मित्र आणि थोरात मामा गेल्यामुळं ते आम्ही थांबवलं. कारण खरोखरच धडाडीचा वारकरी ज्याला म्हणतात, एकदाही गाडीत न बसणारा, एकदा पिशवी हातात घेतली की पंढरपूर पर्यंत पायी चालणारा वारकरी, आणि तो आज आपल्या 9 दिवसापूर्वी आपल्याला सोडून गेला. त्याच्यामुळे या साड्यांची संकल्पना यंदा आम्ही थांबवली, कारण तयारी करून सुद्धा आम्हाला ते अंत आलं नाही. त्याकरता सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण संकल्पना होती परंतु करता आली नाही. बरं, वारीमध्ये अजून एक गोष्टी आम्ही संकल्पना ठेवल्या होत्या की वारीमध्ये चालताना ज्या ठिकाणी आपण अन्नदान करतोय, अन्न घेतोय, जी लोक आपल्याला अन्नदान करतात त्यांच्या दारामध्ये आपण काहीतरी भजन वगैरे, कीर्तन वगैरे केलं पाहिजे. ही संकल्पना पहिल्यापासून, कारण त्या ठिकाणी बिनमुख बसायचं नाही किंवा एखाद्याच्या प्रांगणामध्ये गेल्यानंतर काहीतरी नामस्मरण घ्यावं म्हणून अतिरिक्त आम्ही जो वारकरी जेवढी मुलं आहेत, जेवढे भजन म्हणणारे आहेत, त्या सगळ्यांना सांगून त्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी केली, आमच्या वारीची लोक वाट पाहतात. ऐका बरं, आमच्या वारीची म्हणजे आपल्या वारीची लोक वाट पाहतात आणि दुसरी वारी आपल्याकडे येऊ नये याची ती लोक वाट पाहतात. त्याचं कारण एक सांगितलंय, कारण आपली वारी ज्या ठिकाणी विसरती त्या ठिकाणी मान्यवर जे 2-4 जण ठेवलेले असतात, सकाळच्या पारी एकही ग्लास किंवा चमचा त्या प्रांगणामध्ये दिसणार नाही. पूर्ण स्वच्छता केल्याशिवाय वारी आपली हालत नाही. त्याच्याकरता त्या दिवशी आम्ही वरसे पाटलांच्या इथे गेलो होतो महाराज बरोबर. वरसे पाटलांनी सांगितलं आमच्याकडे 4 दिंड्या येतात, परंतु तुमच्या दिंडीचं आम्ही आवर्जून वाट पाहतो, कारण एवढी स्वच्छ वारी. मी लोकांना यंदा बोलवलंय म्हणलं, त्याकडून म्हणजे त्या वरसे पाटलांनी म्हणले आम्ही लोकांना बोलवले की वारी काय पद्धतीची असते, ती भांबारड्याची वारी, ते वारी पहा. अशी संकल्पना मनामध्ये धरली. हळूहळू रथ झाला, रथाचं पूर्णत्वाला गेलं सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर चांदीच्या पादुका झाल्या. आपल्या जवळच बसलेले खरेदी संघाचे जे संचालक आहेत ते लक्ष्मीकांत जगताप, त्यांनी टँकर दिला. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या तर सगळ्या प्रयत्नातून झाल्या आणि भरभरून लोकांनी दिलं. आणि असंच प्रेम तुम्ही पुढे आमच्यावर ठेवावं. आणि भांबर्डेकरांना एक गोष्ट सांगल, कारण ही वारी तुमच्या गावाची, ही वारी वैयक्तिक कुणाचीच नाही, माझी नाही दयानंद महाराजांची नाही पवार महाराजांची नाही, कुणाचीच नाही. ही भांबर्डेकरांची वारी. आणि ती वारी आपण पंढरपूर, आळंदी आणि पैठणला पोहोचत असतो. आणि ही वारी पोहोचत असताना
ज्या ज्या अडचणी येत्या त्या अडचणीमध्ये तुम्ही सगळ्यांनी भरभरून सहकार्य करावा एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हरी. या ठिकाणी बाळासाहेब महाराज चौगुले त्यांनी आता सांगितलं की खऱ्या अर्थानं वर्षांना ज्यांचं नाम उल्लेख या ठिकाणी झाला ते अकलूजचे असणारे उद्योजक आज या ठिकाणी उपस्थित होणार होते. त्यांची आई आजारी आहे आणि हॉस्पिटलाइज असल्यामुळं ते या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. आपण अगदी काहीच मिनिटांमध्ये या ठिकाणी प्रथमतः रामानंद महाराज तीर्थुंडे हे वारकऱ्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देतील. रामकृष्ण. यासाठी केला होता हा शेवटचा दिवस गोड व्हावा या नेयानं तुम्ही सर्व वारकरी भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघाला. तुम्हा सर्वांना माळादेवी पायीवारी पालखी सोहळ्याच्या वतीनं संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा पायीवारी पालखी सोहळ्याच्या वतीनं शुभेच्छा देतो. तुम्ही आतापर्यंत या सोहळ्यावरती जे प्रेम केलं आणि ज्या पद्धतीने हा सोहळा तुम्ही पुढे नेला ते पाहून अंतकरण खूप भरावून येतं. ज्यावेळेस आपण माघारी निघतो त्यावेळेस तुमची किंमत आम्हाला कळते आणि असं वाटतं की पुढचा सोहळा परत कधी निघेल. इतकं उत्कृष्टपणे तुम्ही या सोहळ्यात सहभागी होतात. मानावे तेवढे उपकार तुमचे कमी आहेत. कारण ज्या ज्या ठिकाणाहून आपण जातो त्या त्या ठिकाणची लोक अशी कधीच नाराज होत नाही की ह्या वारकऱ्यांनी आमच्या गावात घाण केली किंवा काही उद्योग केला. असे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. लांबून आले महाराज मंडळी लांबून आले. काही दानशूर लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर आधी सत्काराचा कार्यक्रम होईल. त्यानंतर माऊली महाराज आभार मानतील. नंतर कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तत्पूर्वी तुम्हा आम्हा सर्वांचे जाणते ज्ञाते आणि सर्वांवरती अतोनात प्रेम करणारे बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक माननीय लक्ष्मण तात्या जगताप हे तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. सर्वांना प्रथम जय हरी. प्रथम मी आपल्या वारीमध्ये थोरात मामा आणि दीपक महाराज वीर यांचे वडील ते देवाघरी गेल्यामुळे त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्णाशी श्रद्धांजली अर्पण करतो. आज या ठिकाणी मळाई देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र अशा भूमीमधून संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा पायीवारी सोहळा श्री क्षेत्र बंबर्डे ते तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे जात असताना या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपले सर्वच भाविक भक्त व्यासपीठ सर्वांचं खऱ्या अर्थानं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सर्वांच्या गुरुवर्य प्रभाताई देशमुख यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा चालतो ते आपले आमचे परस्नेही गुरुबंधू आदरणीय हरिभक्त परायण दयानंदजी महाराज थोरात आपला पवार, पालखी सोहळ्याचे चालक आमचे माऊली महाराज पवार, त्याचबरोबर आमचे बाळासाहेब महाराज चौगुले असतील, त्रिपुंडे रमेश महाराज त्रिपुंडे असतील, राम महाराज उगले असतील, आमचे कृष्ण महाराज गिरी असतील, सर्वच उपस्थित असणारे सर्वजण सर्वांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं मला
आवर्जून सांगावं असं वाटतं की नेहमी मी दरवर्ष या वारीच्या सोहळ्यामध्ये उपस्थित असतो, प्रस्थानालाही असतो आणि चालायलाही असतो. खऱ्या अर्थाने माझ्या गेल्या वर्षी चुलती एक्सपायर झाल्यामुळं मला गेल्या वर्षी येता आलं नाही. आज एका चुलत्यांचा आमचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होता, त्यांचा आठवून मी इकडं प्रस्थानासाठी आलो. अजून 1 तारखेला माझ्या चुलतीचं वर्ष श्राद्ध असल्यामुळं ते करून मी येणारच आहे. परंतु आताच त्रिकुंडे महाराजांनी सांगितलं की तुम्ही मंडळी खूप लांबून येत असतात आणि आजपासून पायी वारीला सुरुवात करता आणि पंढरपूरकडे जात असता, पंढरपूरकडून परत माघारी फिरत असताना खऱ्या अर्थानं मन भरून दाटून कसं येतं कसं नाही येत हे खऱ्या अर्थानं मला त्याचे सर्व ठाऊक आहे. परंतु हे जे सर्व पायी वारी सोहळा चालू करणं, चालवणं, सगळ्या काही गोष्टी करणं हे खऱ्या अर्थानं जसं मौली ज्ञानोबा रायाला आपण सर्वांची माई आणि ती ज्ञानाई असं म्हणतो, असं खऱ्या अर्थानं हे जे दयानंद महाराज पवार जे आहेत ते यांनी आज भांबर्डे ते पंढरपूर पायी वारी सोहळा चालू केलेला आहे. दुसरं भांबर्डे ते आळंदी पायी वारी सोहळा केलेला चालू आहे आणि मला वाटतं तिसरं अजून पैठणला बी पायी वारी सोहळा महाराज नेत असतात. आणि एवढं करून सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांनी एक सुंदर अशी मळाई देवी वारकरी शिक्षण संस्था चालू केलेली आहे आणि त्यात सुद्धा संस्थेमध्ये हे विद्यार्थी शिकत आहेत. त्यांचं खऱ्या अर्थानं मनापासून मी कौतुक करतो की सर्वांनाच प्रत्येकच्या हे महाराज प्रत्येक माणसाला प्रपंच आहे, तुम्हाला आहे, मला आहे आणि त्यांनाही आहे. पण प्रपंच करत असताना सुद्धा एवढं सांभाळणं किंवा भगवंताचं कार्य करणं एवढं सोपं नाही. परंतु त्यांना त्याची आवड आहे आणि ते करतात. त्यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो. मला अजून चांगल्या एक आठवतं की या वारीमध्ये ज्यांच्या नावाने ही वारी चालते, संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा या नावाने पायी वारी चालत असते. आणि या पायी वारीमध्ये खऱ्या अर्थानं मी तर म्हणतो साक्षात आपल्या या पायी वारीमध्ये संत श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा म्हणजे आमचे जावळे बाबा आणि जिजाबाई. माझा एक हे आहे की जावळे बाबा मला वाटतं 90च्या पुढे असते रनिंग आणि जिजाबाई आमची 83 वर्ष आहे. गेल्या वर्षी महाराज आम्ही मळखांबीच्या पुढे चाललो होतो आणि जिजाबाईंना आणि आम्ही पुढं चालत. मी नेहमीच सर्वच वारकऱ्यांना माहिती मी वारीमध्ये सतत हसत खेळत निघत असतो आणि अण्णांच्या गळ्यामध्ये विना आणि अण्णांनी त्या मळखांबीच्या पुढं माझा हात धरला आणि चला म्हणले आपण पुढे. अण्णांचं वय 82-83 आणि मी म्हटलं चला अण्णा, मला वाटलं हाताला हात धरलेला आहे अण्णांनी, आता चलतील माझ्या बरोबर. अण्णांनी हाताला हात धरला. जी अण्णांनी पळायला जी सुरुवात जी केली ती मॅरेथॉन मध्येच पळतात. मॅरेथॉन मध्ये असे अण्णा जिजाबाईंना पळवतो. मी घाबरलो की अण्णा जर पडले तर फार होईल. परंतु चांगले मला वाटतं 1 किलोमीटर तरी त्या अण्णा पळाले. 1 किलोमीटर म्हणजे हे ताकद कोणाची, हे खऱ्या अर्थाने भगवंताने म्हणजे म्हणून मी सतत म्हणत असतो की आमच्या वारीमध्ये खऱ्या अर्थाने एक रामदास बाबा आणि एक श्रीपाद बाबा आहेत. ह्याच्यामुळे आपली वारी ही खऱ्या अर्थाने चाललेली आहे. आपली वारी पंढरपूरवरून परत माघारी येईपर्यंत कुठल्याही वारकऱ्याला अगदी कसलाही त्रास होणार नाही अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. सर्वांना मी वारीच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय. या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत असताना आज अनेक या ठिकाणी स्वयंपाकासाठी आचार्य असतील, गायक वृंदांमध्ये भागवत महाराज असतील, गोपीनाथ बाबा रुचकर असतील
त्या सगळ्या मंडळींचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे. जामखेडवरून राऊत तात्या आलेले आहेत, असे अनेक मंडळी, पिंपळगाववरून अनेक वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. असे अनेक वारकरी, अनेक भाविकांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होतोय. वास्तविक पाहता तात्यांनी सांगून गेले की मळाईदेव वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 8 वर्षापासून अविरत काही विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. परंतु तात्या आज मळाईदेव वारकरी शिक्षण संस्था आहे, त्याचबरोबर भक्ती वेदांत शिक्षण संस्था खंडाळ्याची जी संतोष महाराजांची आहे तिचे विद्यार्थी आहे, आणि अजून एक नवीन विघ्नहर्ता वारकरी शिक्षण संस्था वांबर्ड्यामध्ये माऊली महाराज पवार यांची चालू झालेली आहे. तिन्ही संस्थेचे हे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण भविष्यातले खऱ्या अर्थाने भविष्यातली धर्माची पताका जी आहे ती त्यांच्या खांद्यावरती आहे, आणि म्हणून अशी खांद्यावरती असणारी पताका भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांची प्रगती होत जाऊ, आणि खऱ्या अर्थानं आपला जो भाग आहे, आपलं जे या ठिकाणचं वातावरण आहे ते आनंदीमय वातावरण होण्याच्या मार्गावरती आहे, आणि म्हणून त्याचं स्वागत करणं खऱ्या अर्थानं क्रमप्राप्त आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी आदरणीय जासूद साहेब आहेत, पांडुरंगजी जासूद साहेब, त्याचबरोबर कैलास जासूद साहेब, अशा अनेक मंडळी, पोलीस पाटील साहेब आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. आणि आदरणीय ज्यांचं आजचं कीर्तन, हरी कीर्तन या ठिकाणी होणार आहे ते भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी खेडकर साहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आजचं हरी कीर्तन संध्याकाळी होणार आहे, तरी सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी वारकऱ्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात. या महाराज टाळ्या वाजव दिला. सर्वांना अंतकरणपूर्वक रामकृष्णानी. आपल्या भांबर्डे गावातून पंढरपूरकडे वारी जाणार आहे. मागच्या 14 वर्षापासून, हे 14 वर्ष आहे, आणि खूप आनंद वाटला की आमचे परमार्थ स्नेही असणारे दयानंद महाराज पवार असतील, परमार्थ स्नेही माऊली महाराज पवार असतील, आणि तुम्ही सर्व विश्वस्त संयोजक मंडळी की वारकऱ्याकडून भीशी न घेता हा पालखी सोहळा, आपली दिंडी पंढरपूरला जाते, आणि हे अलौकिक आणि अतिशय वाखाणण्याजोगं काम आहे. आणि मी तर सांगेल, गेलिया या निवासी सांडणी नाही प्राणांताशी, आयुष्य निष्ठा दयापाशी उत्तमत्वाशी तोपावे. एकनाथ महाराज म्हणतात, जो नियम केलाय तो जीवनामध्ये बदलला नाही तो माणूस उत्तम पदाला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. आता वारकऱ्यांना मी सांगेल की भीशी घेतली जाणार नाही म्हणून आपण हातमाग टांगून जायचं नाही. ज्यांना अन्नदान करता येईल, काल्याच्या पंक्तीत सहकार्य देता येईल, अन्य काही सेवा करता येतील, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक, येथे एक शीत वेचले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. ही वारकऱ्यांना अन्नदान जर आपण केलं, आपण अन्नदान तर लोक करतात, इतर खूप मोठी खर्च असताना आम्ही स्वतः पालखी सोहळा चालवतोय, इतर जे खर्च असतात तिथे माणूस सहजासहजी हात लावत नाही. रथाचा मेंटेनन्स असतील, गायक वादक असतील, स्पीकर असेल, इतर खूप मोठा खर्च, खऱ्या अर्थानं सजावटीचा खर्च असतो, मोठा खर्च येत असतो. आणि म्हणून सढळ हाताने योग्य ठिकाणी माणसानं अंतकरणपूर्वक चांगल्या भावनेनं त्या ठिकाणी दान धर्म करावा. भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, आपण रिकामी हाताने आलो, रिकामी हाताने जाणार आहे, की दिलंय ते भगवंताचे, आणि ते योग्य ठिकाणी द्यावं माणसाने कधी. आणि म्हणून भीशी नाही, म्हणून आपण आनंदाने जात असतो, परंतु दोन्ही हाताने भरून आपण या पालखी सोहळ्याला सर्व वारकऱ्यांनी द्रव्यदान द्यावं, अन्नदान द्यावं, अशी मी त्या ठिकाणी अखिल वारकरी संप्रदायाच्या वतीनं तुमच्या चरणावरती प्रार्थना करतो. आणि तुमच्या सर्वांच्या त्या ठिकाणी या वारीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद. त्या ठिकाणी महाराजांनी खऱ्या अर्थानं आपली संकल्पना, मनोगत व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं केलेला संकल्प, केला नेम चालवी माझा, या न्यायानं खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं हा नियम केलेला चालून घ्यावा अशी मी विनंती करतो. खऱ्या अर्थानं आपण पूजेचं ताट कोणाकडे आणलेलं आहे त्यांनी जरा समोर घेऊन या. पूजेचं बुक्याचं ताट या ठिकाणी मला हवंय. या ठिकाणी मी सर्वप्रथम आपल्या पालखी सोहळ्यामध्ये ज्या बाबांच्या पादुका आहेत त्या पादुकांचं पूजन खऱ्या अर्थानं आपण 2 मिनिटांमध्ये करणार आहोत.
या ठिकाणी आई मलाई देवीचा मुखवटा आणि पांडुरंग परमात्म्याचं विनापूजन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण करणार आहोत। मी गावातील ज्येष्ठ वारकरी यांना हा मान देण्याच्या अगोदर मला आपल्या गावचे पाहुणे प्रतिष्ठित नागरिक या नात्यानं खऱ्या अर्थानं सरपंच साहेब असतील, त्याचप्रमाणे पोलीस पाटील साहेब असतील आणि खऱ्या अर्थानं महाराज तात्या आणि यांना विनंती करतो, राऊत तात्या आपण समोर यायचं आणि या ठिकाणी पूजन करून घ्यायचं, सामुदायिक पूजन करून घेऊन या तात्या। एक 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी हा पूजन सोहळा संपन्न होतोय। सर्वांनी शांतता राखा, विशेषतः विद्यार्थ्यांनी थोडीशी शांतता राखा। कडक नाही चालते टूटीच घालत नाही, घालतच नाही टूटी कोणालाच। आपल्या सर्वांना विनंती आहे, पूजन झाल्यानंतर आपण आपापल्या स्थानावरती स्थानापन्न होऊन घ्यायचे। अजून थोडासा कार्यक्रम या ठिकाणी शिल्लक आहे आणि अगदी 10च मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत। तरी सर्वांना विनंती आहे आपण जागेवरती बसावं। असं एकाच जागेवरती करा, पादुकावरती एकाच जागेवर असं लावाय गेलं ना आता हे होईल असं हे हा एका जागेवर दवा बस पादुकावरती वापर। दम्माना लावा म्हटलं मूर्ती हलती दे म्हणून लावायला नको। विद्यार्थी खाली बसा 2 मिनिटं। या ठिकाणी पूजा संकल्प पूर्ण होतोय। महिलांना विनंती आहे की 5 सुहासिनींनी येऊन या ठिकाणी भागवत महाराज रेंगणे यांच्या सुवेद्य पत्नी, त्याचप्रमाणे माऊली महाराजांच्या सुवेद्य पत्नी आणि चौगुले महाराजांच्या सुवेद्य पत्नी यांनी या ठिकाणी यायचे। गावातीलही रामारी महाराजांच्याही मंडळी यांनी पटकन यायचे चला आणि या ठिकाणी पूजा उरकून घ्यायची। सुवर्णाताई रणदिवे या ठिकाणी उपस्थित आहेत, येत आहे का? हा सुवासन करतोय।
या ठिकाणी मंगलताई शेलारी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपणही या ठिकाणी यायचंय आणि सन्मान करायचा आहे. गोरियाजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी या ठिकाणी यायचंय. या ठिकाणी कोणाशेका व्यासपीठावरती मी आपल्या सन्मान करण्या अगोदर पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त आणि महिला मंडळांपैकी कुणीतरी शुभेच्छा आणि सदिच्छा द्याव्या. या ठिकाणी भांबर्डे गावचे महिला अध्यक्ष कीर्तनकार मनीषाताई पवार यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय आणि वारकऱ्यांना सदिच्छा शुभेच्छा द्यायच्या. चला प्रथम महाकाळी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव शुभ कार्येषु सर्वदा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं परांभोजते सुरत प्रदेश विलिंद्रादि देवे सदास्त्रिय मान समाधिस्थ मूर्ती भज ज्ञानदेव. आज मंगलमय दिवस, आनंदाची वारी. खऱ्या अर्थाने आज आपल्या भांबर्डे गावातून श्री क्षेत्र भांबर्डे ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जात असताना आई वाळी देवीच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भांबर्डे नगरीतून आणि आई माळाचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे हा खऱ्या अर्थाने पायी वारी सोहळा आपल्याला चालू झालेला आहे. संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा या राष्ट्रसंत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने या पायी वारीला आपण सुरुवात करत आहोत. आणि हा सोहळा श्री क्षेत्र आळंदीतूनही श्रीपाद बाबांचा आणि रामदास बाबांचा निघतो. त्याच तोलाचा, त्याच मोलाचा हा सोहळा आपल्या भांबर्डे नगरीतून निघतो. म्हणजे त्यांचा कृपाशीर्वाद कुठेतरी आपल्या पाठीशी सदैव आहे. त्याच्या पाठीशी कृपाशीर्वाद असल्याशिवाय कुठलंच कार्य होत नसतं. आणि या कार्याला त्यांचा कृपाशीर्वाद लाभलेला आहे याची प्रचिती आणि अनुभव गेली कित्येक वर्षापासून आपल्याला अनुभवास मिळतो. पहिल्यांदा हा पायी वारी सोहळा सुरू केला. खऱ्या अर्थाने आळंदीचा माऊली ज्ञानोबा सोहळा असो किंवा तुकोबा सोहळा असो, सोहळ्याचे प्रमुख म्हटले तर खरी विनेकऱ्यांना प्राधान्य प्रामुख्याने पंढरपूर नगरीमध्ये सुद्धा आहे. जो विनेकरी असतो पहिल्यापासून त्याला प्रमुख म्हटलं जातं. गोलरिंगण असो, ज्ञानोबाऱ्यांचं होतं, तुकोबाऱ्यांचं होतं. त्यामध्ये विनेकऱ्यांचं ज्या वेळेस रिंगण होतं त्यावेळेस तो पायी वारी सोहळा त्या संतांचा समजला जातो. आणि एक महत्वाचं त्या अनुषंगाने उद्देशून म्हणायचं झालं तर आमचे सासरे अण्णांनी पहिल्यापासून बिना चप्पलची वारी केली, त्याबरोबर विना त्यांनी सांभाळलेला आहे पहिल्यापासून आजपर्यंत. त्यांच्या खांद्यावरती जो विना आहे त्या विण्याचं महत्व इतकं की त्यांचीच पुण्याई आज आपल्याला लाभलेली आहे. आणि त्यांच्या पुण्याईने हा आपला पायी पालखी सोहळा अतिशय उत्साहात आनंदात निघत असतो, दरवर्षी जात असतो. आणि सांगायचं झालं तर आज आपल्या गावातून जो पायी पालखी वारी सोहळा निघतो त्याच्या पाठीमागं सगळ्याच भाविक भक्तांचं खूप मोठं योगदान आहे. मी स्वतः सांगून जाईल माझं योगदान नाही, परंतु आज जे वारकरी मंडळी तयार झालेले आहेत, महाराजांनी तयार केलेले आहेत, सगळ्यांचंच खूप मोठ्या प्रमाणावरती योगदान आहे. नावाला जरी महाराज लोक पुढे दिसत असतील तरी त्याच्या मागे करायला भरपूर लोकांचं सहकार्य लागत असतं. त्याच वृत्तीप्रमाणे आज या ठिकाणी या पायी वारी सोहळ्याला सगळ्याच भाविक भक्तांचं
म्हणजे विशेष म्हणजे सगळ्यात आपल्या ज्या संस्थेतील विद्यार्थी असेल किंवा आपले साधक लोक असेल त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे. त्यांच्याच मुळे हा पालखी वारी सोहळ्याला रंगत येत असते. वास्तविक पाहता आपल्या बांबर्ड्यातील वारकरी मंडळी कमी प्रमाणात असतात, परंतु आता त्यांनी मनाव घेतले आणि चांगल्या प्रकारे ते प्रतिसाद देतात. म्हणून वारकऱ्यांना प्रथमतः मी त्यांच्या चरणी दंडवत देते, कारण आपली बांबर्ड्याची लोकसंख्या आज पाहायला गेले तर भरपूर प्रमाणात आहे, परंतु वारीला येणारी मंडळी ही थोडी येते. पण 2 वर्षापासून त्यांनी ही आपल्या वारी घ्यायला सुरुवात केली आणि आज विशेष म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये जोडी जोडीने निघायचा प्रयत्न दरवर्षी आमच्या वस्तीवरून चाललेला असतो, परंतु खऱ्या अर्थाने आज नवीन जोडी एक निघाली. त्या नवीन जोडीचा मी आवर्जून नामोल्लेख करीन. आज आमच्या वस्तीवरचे भरत पवार आणि मनीषाताई पवार यांना जोरदार टाळ्या वाजवा, कारण नवीन जोडी सगळ्यांनी सांभाळून न्या आणि सांभाळून आणा. आणि आज या वर्षी सांभाळून नेलं की ती पुढच्या वर्षी आणखी एकाला काढत असते. आणि त्याचबरोबर ठाकरे साहेब आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी या चौघांनी मनावरती घेतलं, म्हणजे हे वारीला जाण्याची इच्छा त्यांची प्रगट झाली आणि चौघांनी गोळ्या वेळेने वारी करण्याचं ठरवलेलं आहे. जास्त अधिकचा वेळ न घेता मी माझ्या वतीने सगळ्याच भाविक मंडळींना, पायी वारी जाणाऱ्या मंडळींना, वाट लावायला आलेल्या मंडळींना विनंती करते की उद्या सकाळी बहुसंख्येने आपल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आपल्या पायी दिंडी सोहळ्याची शोभा वाढवावी ही सगळ्यांना नम्र विनंती. आणि जे वारकरी मंडळी पंढरपूरला जाणार आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक होते आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते, शुभेच्छा देते. रामकृष्ण. धन्यवाद. या ठिकाणी वारीचं महत्व, वारीची संकल्पना आपण सर्वांनी मनीषाताईंच्या मुखातून ऐकलेली आहे. अगदी काहीच वेळात हा सोहळा संपन्न होतोय. आपण या ठिकाणी आता मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर माऊली महाराज सगळ्यांचे आभार मानतील, शुभेच्छा देतील, आभार मानतील आणि ताबडतोब फक्त 1 तासामध्ये आपण मलाई देवीकडे प्रदक्षिणा करून येणार आहोत. याच ठिकाणी आज भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय संतोषजी खेडकर महाराज यांचं कीर्तन होणार आहे. याच ठिकाणी आपल्या गावचे आजी सरपंच अतुल आणि खऱ्या अर्थानं सरपंच साहेब बंडूशेठ रोडे यांची अन्नदानाची संध्याकाळी पंगत याच ठिकाणी होणार आहे. तरी भाविकांना विनंती आहे की आपण कीर्तनाला बहुसंख्येने उपस्थित राहायचे. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक खऱ्या अर्थानं ज्यांचं हार्मोनियम गोड वाजतं असे विठ्ठल तिरपुंडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी संतोष महाराज खेडकर यांचा सन्मान होतोय. त्यांना मी विनंती करतो की आपण खेडकर महाराजांचा सन्मान करायचा आहे. या त्यानंतर या ठिकाणी आदरणीय संतोष महाराजांचा सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यानंतर धन्यवाद. टाळ्यांचा प्रतिसाद असाच राहू द्या. यानंतर ज्यांचा सन्मान होतोय ते गोपीनाथ बाबा गुंजकर यांचाही या ठिकाणी सन्मान. बांबर्डे गावचे सरपंच आदरणीय बंडूशेठ रोडे यांचे वडील या ठिकाणी त्यांचा सन्मान करतात. या महाराज समोर
धन्यवाद. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वा छान. या ठिकाणी नंतर या ठिकाणी अजून एक सन्मान होतोय. तर ज्यांचा सन्मान होतोय की खऱ्या अर्थानं पालखी सोहळ्याला अनेक दानशूर दात्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या गावचे पोलीस पाटील ज्यांनी आपल्याला या ठिकाणी सन्मान करायला आल्यानंतर हे एकत्र कामाला होते. जुने जोडीदार एकत्र आले. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर तात्यांबरोबर आलेले खोमणे अप्पा त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी कल्याण फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर अवटी बापू या ठिकाणी अजून ज्यांचा ट्रॅक्टर साठी रथ सहकारी या सोहळ्याला आहे त्या सर्वांचं परत पुनश्च एकदा अंतःकरणापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त बाळासाहेब महाराज चौगुले यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय आणि जावळे बाबांचाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी 2च मिनिटांमध्ये हा सोहळा संपवून आपण प्रस्थान या ठिकाणी देण्यासाठी आणि या ठिकाणी उपस्थित व्हायचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी श्रीपाद शांताराम गजाबा पायीवारी पालखी सोहळा आता श्री क्षेत्र भांबर्डे ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मार्ग या ठिकाणी होत असताना खऱ्या अर्थानं आज या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे हरिभक्तपरायण आमचे परमस्नेह आदरणीय मित्र लक्ष्मण तात्या जगताप तसेच हरिभक्तपरायण परमस्नेह आदरणीय संतोषजी महाराज खेडकर तसेच जासूस साहेब असतील तसेच गावचे पोलीस पाटील खेडकर आणि तसेच माननीय बंडूशेठ रोडे सरपंच यांचे पिताश्री खऱ्या अर्थानं भीमराव मामा रोडे तसेच तमाम सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्वच या ठिकाणी भांबर्डे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांचं पालखी सोहळ्याच्या वतीनं अंतःकरणापासून मनापासून आभार. तसेच साधू संतांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे तुका म्हणे तुम्ही चला याचे वाटे पांडुरंग भेटे भरोसेने या उक्तीप्रमाणे आपण जर या वाटेने चाललो भरोसा एवढाच आहे की त्या विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा आणि ज्ञानोबा तुकोबारायांच्या गजरामध्ये सर्व वारकऱ्यांनी आनंदाची वारी या ठिकाणी करायची. तसेच या ठिकाणी रस्त्याने जात असताना एकमेकाला सांभाळून चालायचे. कारण ज्या टायमाला आपण कपडे वगैरे ठेवीत असतो गाडीमध्ये त्या टायमाला कोणाची सापडत नसते. एकमेकांसंग काही कमेंट न करता किंवा वाईट न बोलता चांगलं बोलून या ठिकाणी आपल्याला आनंदाची वारी पूर्ण करायची. आलेल्या सर्व पाहुणे आपतेष्ट तसेच सर्व वारकरी मंडळी सर्वांचा अंतःकरणापासून आभार. जय हरी. धन्यवाद. 1 मिनिटाचा फक्त मी वेळ देतोय. या ठिकाणी माऊली आबा विटके आपल्या शिरूर हवेलीचे आमदार साहेब यांच्या सुवेद्य पत्नी या ठिकाणी उपस्थित होणार होत्या परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते या ठिकाणी पोहोचू शकल्या नाही आणि आपल्या गावचं शेजारील दहिवडी गावचे त्यांचे कार्यकर्ते गोरक्षखेड काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी त्यांच्या सामावेत माऊलीजी बैरट या ठिकाणी उपस्थित आहेत. सरचिटणीस त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या गावचे प्रगतशील शेतकरी
भोसलेदाजी आणि उत्तम आप्पा पवार यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी दोघांनी समोर यायचंय, दोघांचाही सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वारीसाठी माऊली आबा कटके यांच्याकडनं या ठिकाणी वारकऱ्यांसाठी या ठिकाणी माऊली आबा कटके यांच्या वतीनं उपस्थित असणारे गोरक्ष काळे आणि त्यांचे सहकारी यांना या ठिकाणी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. या समोर आदरणीय माऊली आबा बेहट या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. आणि यानंतर गोरक्ष काळे यांचाही सन्मान या ठिकाणी माजी सरपंच दहिवडी यांचा सन्मान होतोय. आणि त्यानंतर आबांचा संदेश, आबांचा निरोप या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि काळे साहेबांच्या वतीने या ठिकाणी होतोय. जे रेनकोट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाले, अगदी काही रेनकोट कमी होते, परंतु ते कमी असणारे रेनकोट घेऊन या ठिकाणी ही मंडळी आलेली आहेत. त्यांचाही खऱ्या अर्थानं आपण आभार आणि धन्यवाद पालखी सोहळ्याच्या वतीनं या ठिकाणी मानणं गरजेचं आहे. मी काळे साहेबांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपली प्रस्तावना या ठिकाणी संदेश आबांचा या ठिकाणी वारकऱ्यांपर्यंत पोहोचवा. श्री क्षेत्र भांबर्डे ते पंढरपूर असा 14व्या वर्षी हा पायी दिंडी सोहळा आपल्या गावातनं प्रस्थान होऊन आता संपन्न होणार आहे. खरं तर आम्हाला थोडासा यायला उशीर झाला. 3 वाजता प्रस्थानाचा विषय वाचला, परंतु मुक्काम लक्षात नाही आला. आंबळ्याला मुक्काम आहे असं लक्षात येऊन आम्ही आनुषी वस्ती मार्गे फिरून आलो. त्यामुळे थोडासा उशीर व्हायला पण आम्हाला इथं पोहोचण्याची संधी मिळाली. प्रथमतः आमचा सन्मान केला, धन्यवाद. हरिभक्त परायण दयानंद महाराज पवार किंवा माऊली महाराज असतील यांच्या सर्वच्या अन्य संचालक मंडळींच्या या सर्व प्रयत्नात्मक कष्टातून हा सोहळा आपला संपन्न होत आहे. खरं तर आमचे मोहनराव देशमुख त्यांना समजलं की पहिल्यांदा एक दुरुस्ती करतो की आमदारांच्या वतीनं जे रेनकोट वाटले ते वेगळे, आणि हा जो रेनकोट आहे हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे सर्व वारकरी आहेत, खरं तर पाठीमागे जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्याही कालावधीमध्ये जगात एकमेव असं उदाहरण आहे की पंढरपूरला न बोलवता लाखो लोक पंढरपूरला उपस्थित असतात. आणि हेच वारकरी संप्रदायानं जे टिकवलेलं चालवलेलं हिंदुत्व आहे. आणि देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टीला प्रमुख म्हणजे जे आहे ते मान्य करून माननीय देवेंद्रजींनी मागच्या जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्याही कालावधीत आणि आता सुद्धा की आपल्या या सर्व वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून रेनकोट हा त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपण आमचे भाजपचे माजी तालुक्याचे सरचिटणीस, जिल्ह्याचे नेते आदरणीय माऊली शेठ भैरव, खरं आजची आमची आता 3री दिंडी लोकसभेच्या दिंडीला आम्ही शिरसगाव पर्यंत जाऊन रेनकोट घेऊन आलो आणि कर्नाटकच्या दिंडीला पोच केले. अजून 1-3 दिवसांमध्ये बाकीच्या दिंड्या आहेत. खरं तर विषय रेनकोट हा काय फार मोठा नाही, परंतु आमच्या वारकऱ्यांना त्यातलं जरा संरक्षण मिळावं म्हणून माननीय देवेंद्रजींनी जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही आपणापर्यंत पोहोचलोय. पुन्हा एकदा यावर्षी आता आम्ही 100 रेनकोटची व्यवस्था केली. ते जरा उशिरा शेजारच्या गावाचं नाव लक्षात आलं, त्यामुळे आणि मला 2 दिवस वेळ नाही मिळाला, त्यामुळे आम्हाला जरा शेवटी वाढप्याला वाढप करता येतं, परंतु त्याच्याकडे किती
मटेरियल आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. मागच्या वेळेस आपण एक पिकअप भर रेनकोट आणून चांगलं एक 8 दिवस आम्ही वाटत होतो. काय हरकत नाही, पुढच्या वर्षी आपण याची तयारी लवकर करू. आम्हालाही उशिरा आल्यानंतर बोलण्याची संधी दिली, सन्मान केला. सर्व व्यासपीठ असू द्या, सर्व ज्येष्ठ युवा, कारण महाराजांचं काम मातृशक्ती पाठीमागं महाराजांचं काम खूप चांगलं आहे. कारण की आज शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळतंय, परंतु ते शिक्षण संस्कारित मिळणं गरजेचं आहे. आणि असं संस्कारित शिक्षण महाराज मळादेवीच्या संस्थेच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या काय मृदुंग असेल, पकड असेल, म्हणजे PT असेल, हे सगळं शिक्षण महाराजांच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून मिळतंय. बऱ्याच वेळा ऐवडीला आमचा सगळा सभ्याचा जो कार्यक्रम असतो गावाच्या मानानं आमचं सगळं जे नियोजन असतं ते छोटंसं असतं, परंतु ही सगळी मंडळी आमचं गावाचं नियोजन सुद्धा चांगल्या प्रकारे घडून घेतात. मी या सर्व महाराज आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना परत एकदा त्यांचा आभार मानून ऋण व्यक्त करतो. आणि परत एकदा आपण या सगळ्या पद्धतीच्या वारीचा आपण आनंद घेऊन चांगल्या प्रकारे तुमचा प्रवास सुखकर होईल अशा शुभेच्छा देतात. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी जे मुख्यमंत्री निधीतून आणि जे रेनकोट मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी पाठवले, एकदा जोरदार टाळ्या मुख्यमंत्री साहेबांसाठी होत्या. त्यांच्या हातूनच खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थितांच्या हातूनच आपण ते रेनकोट वितरणाचं काम या ठिकाणी करणार आहोत. आपल्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विनेकरी असतील, या ठिकाणी वारकरी असतील, जावळे बाबा, त्याचप्रमाणे या ठिकाणी पुरुषोत्तम जोशी काका या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट अन्नदान ज्यांच्या हातून आईच्या अंतकरणाने उरलेले वारीचे दिवस जे स्वयंपाक करून घालणार आहेत त्या आचार्य साहेबांचे या ठिकाणी सन्मान होतोय. हे रेनकोट आपण त्यांच्याच हातून या ठिकाणी वाटणार आहोत. मी जावळे बाबांना आणि या ठिकाणी 3 वारकरी, त्याच्यामध्ये जावळे बाबा, जिजाबा चला पुढे चला, एक पाऊल पुढे चला. पताका घेतलं का पताका Jangan
श्री माता माळादेवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या श्री क्षेत्र पांबर्डे नगरीमध्ये सालाबादप्रमाणे श्री माळादेवी प्रासादिक सकल संत श्रीपद बाबा संत रामदास बाबा पायी पालखी सोहळा आणि या सोहळ्याचं हे 14व्या वर्षाचा आजचा प्रस्थान सोहळा दुपारी 4 वाजता या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. आणि मला वाटतं या पायी पालखी सोहळ्यामध्ये मला वाटतं 14व्या वर्षातील हा पहिलाच मुक्काम महाराज आमच्या गावामध्ये आहे. कारण प्रस्थान झाल्याच्या नंतर पहिला मुक्काम हा आंबळ्यामध्ये अनुशेवाडी या ठिकाणी असतो. परंतु आज खऱ्या अर्थानं हे जे 14 वर्ष आगळे वेगळे स्वरूपाचं आहे. आणि विशेष म्हणजे आजचा या ठिकाणी पहिला मुक्काम गावात असल्यामुळे ज्यांचं नुकतंच आपण सर्वांनी ज्यांना दूरचित्रणावरती पाहिलं, जे आपल्या तालुक्याचं भूषण असलेले भक्तिविधान वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संतोष महाराज खेडकर यांचं जे टॉकीजला आपण सर्वांनी अतिशय सुंदर प्रभावी अशा प्रकारचं कीर्तन ऐकलेलं असेल. त्यावेळेस त्यांना पाहण्याचा योग आला असेल आणि आज काही अर्थानं त्यांना समोर बसून आपल्याला सर्वांना श्रवण करण्याचा योग आला. अतिशय अवघते वाणीमधून आणि सहज सुंदरपणे त्यांनी जे अभंग त्या ठिकाणी घेतला होता तो आपल्या समोर त्याचं विवेचन केलेलं आहे. मी महाराजांचं या ठिकाणी आपल्या पायी पालखी सोहळा आणि ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून महाराजांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी कामासाठी वापरायचं आहे. महाराजांचा या ठिकाणी सन्मान आपण करतो आहे. या ठिकाणी आजची जी पंगत आहे सर्व आपल्या दिंडीसाठी ज्यांनी पंगत दिले पांबर्डे गावचे विद्यमान सरपंच संदीप शेटरोडे यांचे वडील सन्मान्य विवरादादांना विनंती करतो आपण महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था आदरणीय संतोष महाराज खेडकर यांचा सन्मान या ठिकाणी आपण आपल्या ग्रामस्थ मंडळींच्या आणि पायी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून करतो आहे. त्याचबरोबर आजच्या या ठिकाणी जो मुक्कामाचे आनंद आहे ते आपल्या गावाचे विद्यमान सरपंच संदीप शेटोडे यांच्या माध्यमातून आजचं अन्नदान झालेलं आहे. त्यांच्यासाठी देखील आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, त्यांना धन्यवाद द्यायचे. यानंतर काही सूचना आपल्याला आपल्या मळाई वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण दयानंद महाराज पवार या ठिकाणी देणार. त्यापूर्वी खऱ्या अर्थानं त्यांचं स्मरण होणं आजच्या या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं निश्चितच गरजेचं वाटतं. ज्यांचं गेल्या मला वाटतं उद्या त्यांचं दशकरी विधी आहे आणि सातत्यानं अलीकडच्या काळामध्ये दयानंद महाराजांच्या दिंडीबरोबर मग ते आषाढी वारी असू द्या किंवा इकडे कार्तिकी वारी असू द्या, या वारीमध्ये अतिशय हिरिरीने सहभाग घेणारे आपल्या गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय लक्ष्मणराव विकोबा थोरात यांचं निधन झालेलं आहे. त्याचबरोबर मला वाटतं काल 2 दिवसापूर्वी या ठिकाणी आपल्या गावातील कैलासवासी सुपर्णवीर सुखदेव सुपर्णवीर यांचं निधन झालेलं आहे. एक प्रगतशील बागायतदार आणि त्यांचे चिरंजीव खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये हरिभक्त परायण दीपक महाराज वीर सेवा करत आहेत. त्यांचे वडील सुखदेव सुपर्णवीर यांचं निधन झालेलं आहे. या 2 महात्म्यांना आपण या ठिकाणी मळाईदेवी संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना आपण श्रद्धांजली समर्पित करूया. या दोघांनाही या ठिकाणी आपण श्रद्धांजली समर्पित करतो आणि यानंतर मी महाराजांना विनंती करतो आपण ज्या काही सूचना आहेत या ठिकाणी मांडायच्यात आणि त्यानंतर बाकीच्या सूचना पुढच्या केली जातील. धन्यवाद. आताच या ठिकाणी आमचे सहकारी मित्र लक्ष्मण मांढरे सर यांनी महाराजांचं कौतुक केलं आणि कौतुक करण्यासारखं कीर्तनही झालं. खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसापासून अपेक्षा होती की महाराजांचं कीर्तन श्रवण करण्याचा योग यावा आणि तो कुठे यावा ही गोष्ट निराळी होती. परंतु आपल्याच गावामध्ये आणि पालखी सोहळ्याचं उद्घाटन कीर्तन किंवा पहिल्या दिवसाचा आपल्या पालखी सोहळ्याचा श्री गणेशा महाराजांनी या ठिकाणी केला. आता मात्र अडचण नाही. इथून पुढची वारी खऱ्या अर्थानं सुखाची होईल याच्यामध्ये शंका नाही आणि म्हणून पुनश्च एकदा आदरणीय हरिभक्त परायण संतोषजी महाराज खेडकर या ठिकाणी उपस्थित राहिले. संप्रदायाचा दंडक असा आहे, अनेक वेळा प्रश्न पडतो की कुणालाही बोलवायचं म्हटलं की थोडासा मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि म्हणून मी जाणीवपूर्वक त्यांना फोन केला, विद्यार्थी घेऊन या, कारण विद्यार्थी असेल तर आनंदाची वारी गावालाही कळू द्यात की खऱ्या अर्थानं सगळे विद्यार्थी एकत्र आले आणि एक मोठा सोहळा निर्माण झाला आणि म्हणून ते विद्यार्थी घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले. त्याच्यानंतर मी सहज त्यांना विचारलं की साधारण मानधन किती द्यावं लागेल, तर त्या मोठ्या मनाच्या माणसानं एकच सांगितलं, पंढरीच्या वारीला मानधन नसतं, ते कोणाला देतही जाऊ नका. परंतु असे उदार अंतकरणाचे महाराज आज या ठिकाणी त्यांच्या मुखारविंदातून कीर्तन आपण श्रवण केलं. ही संतांची भूमिका, संतांचा राजमार्ग खऱ्या अर्थानं सांगण्याचा प्रयत्न केला असो. आपण 2 जीवात्मे खऱ्या अर्थानं गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तमाम वारकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी समर्पित केलेली आहे. उद्या सकाळी 8 वाजता या ठिकाणी आरती होईल आणि दररोज 7 वाजता होते, पण उद्या जरा उशिरा 8 वाजता आरती होईल आणि इथून दिंडीचं प्रस्थान होईल आणि नाश्ता इथून आपल्या गावातले पोपटशेठ तिरपुंडे यांचा सकाळी नाश्ता होईल आणि जाता जाता रस्त्याने अनेक जणांचे अगदी लिमराज हनुमंत लिमराज पवार असतील, झुंबराप्पा तिरपुंडे असतील, पुढे गेल्यानंतर टाकीवरती चहा होत 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 वीर वस्तीपर्यंत आपल्याला पुढे जायचंय. याचं वारकऱ्यांनी खऱ्या अर्थानं विचार करा. सकाळी बरोबर 8 वाजता सगळ्या वारकऱ्यांनी ज्यांना वारीला निघायचंय
आता वेळ घालू नका, बॅगा आपल्या तयार करा आणि सकाळी बरोबर 8 वाजता या ठिकाणी उपस्थित व्हा अशी विनंती आहे. आणि दुसरी सूचना अशी आहे की ग्रामस्थांनी आता आले, या ठिकाणी पंगत आहे, सगळ्यांनी जेवायला बसायचे, वेळ अधिकचा झालेला आहे. लहान मुलं जेवणासाठी ताटकळलेली आहेत, वेळ घेणार नाही. परंतु सगळ्या गावकऱ्यांनी बऱ्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी आपल्या या पालखी सोहळ्याला वाटं लावण्यासाठी म्हणजे गावाच्या बाहेर काढून देण्यापर्यंत तरी या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहा. खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा झालेली सर्व सेवा या ठिकाणी आज वास्तविक पाहता पंढरपूरला महाराज म्हणले कीर्तन अभंग समजला, आता कीर्तन करायची गरज नाही. तद्वत त्याच पद्धतीने इथं एवढे टाळकरी आणि खऱ्या अर्थानं एवढे विद्यार्थी उपस्थित आहेत. हे तुम्ही बोलून घ्या, झालंय का तुमचं? एवढे विद्यार्थी या ठिकाणी टाळ्याच्या निनादामध्ये एवढं प्रति पंढरपूर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी पंढरपूर निर्माण करण्याचं काम केलं. त्या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. फक्त शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे आणि म्हणून शिस्तबद्ध वारी खऱ्या अर्थानं पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे. अधिकचा वेळ न घेता सगळ्यांनी याच ठिकाणी जेवायला बसून घ्यायचे. गावातील ग्रामस्थांनी, तरुण वर्गाने सगळ्यांनी वाढण्यासाठी घ्यायचे. एकाच पंक्तीला विद्यार्थी आणि महिला वर्ग बसेल, त्याच्यानंतर पुरुष वर्ग बसेल. सगळ्यांनी जेवायला बसून घ्या. कार्यक्रम संपला. आज पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. पुरीचा घ्या आमच्या पुरीचा तुला म्हणते